आज खरोखर अनेक वर्षानंतर म्हणजे या 2 वर्षानंतर शाळेला सुरुवात झालेली आहे। शाळेत आल्यानंतर मी आज मुद्दाम विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अत्यंत उत्साह आहे आणि शाळा सुरू झाली आहे या गोष्टींचा मनावर त्यांचा आनंद आहे। जवळपास 100% पैकी 60% विद्यार्थी आज या कोपरखेरण्याच्या शाळेत आले आहेत। त्यामुळे पहिला दिवस 60% हा अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी आज शाळेमध्ये आले आहेत। कोरोना महामारी के चलते पूरा जनजीवन अस्त व्यस्त हो गया था। रोजगार, उद्योग सब बंद पड़ गए थे। ऐसे में सबसे ज्यादा प्रभाव पड़ा पालिका स्कूल के बच्चों पर, जहां कोरोना काल में आरोग्य पर जोर देना जरूरी था, वहीं शिक्षण की ओर नजरअंदाजी नहीं की जा सकती थी। इस बात से भली भांति वाकिफ पूर्व विधायक संदीप नाइक ने लगातार ये मुद्दा विधायक गणेश नाइक एवं पालिका आयुक्त अभिजीत बांगर के बीच संपन्न हुए बैठक में आयुक्त के सामने रखा। और आज जीवन जब पटरी पर आ गया है एवं 1.5 साल बाद जब बच्चे दोबारा स्कूल की दहलीज चढ़े हैं, तब ऐसे में पूर्व विधायक संदीप नाइक स्वयं बच्चों का स्वागत करने के लिए कोपरखेरने स्थित नवी मुंबई महानगर पालिका स्कूल क्रमांक 114 में मौजूद थे। स्कूल के पहले दिन बच्चों का उत्साह देखने लायक, जहां बच्चे एवं स्कूल के शिक्षकों का उत्साह देखने लायक था, वहां पर उन्होंने बच्चों के साथ चर्चा की एवं स्कूल द्वारा कोविड नियमों का किस प्रकार पालन किया जा रहा है, इस पर विस्तृत बातचीत की। साथ ही उन्होंने स्कूल को स्वच्छ रखने का जिम्मा जिनके सर पर है, ऐसे स्कूल के स्वच्छता कर्मी एवं बच्चों को पढ़ाने की जिम्मेदारी उठाने वाले शिक्षकों का सम्मान भी किया। द मेट्रो से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि आज स्कूल का पहला दिन होने के बावजूद 60% बच्चों ने स्कूल में उपस्थिति दर्ज की है एवं आने वाले 1 हफ्ते में ये संख्या सामान्य होगी। आज खरोखर अनेक वर्षानंतर म्हणजे या 2 वर्षानंतर शाळेला सुरुवात झालेली आहे। शाळेत आल्यानंतर मी आज मुद्दाम विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अत्यंत उत्साह आहे आणि शाळा सुरू झाली आहे या गोष्टींचा मनावर त्यांचा आनंद आहे। जवळपास 100% पैकी 60% विद्यार्थी आज या कोपरखेरण्याच्या शाळेत आले आहेत। त्यामुळे पहिला दिवस 60% हा अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी आज शाळेमध्ये आले आहेत। मी आज आवर्जून अभिनंदन करेन की मी अनपेक्षित आज न कळवता ही व्हिजिट केली, परंतु कोपरखेरणा शाळेतील प्रिन्सिपल, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी हे तेवढ्याच उत्साहानं विद्यार्थ्यांना वेलकम करत होत्या। पहिली, दुसरी, तिसरीचे वर्ग सजवले गेले, त्या मुलांकरता रांगोळी काढली गेली। त्यामुळे शाळा सुरू करण्याचं त्या ठिकाणी म्हणजे आनंद हा विद्यार्थ्यांसोबत आज मी शिक्षकांमध्ये देखील बघितला आणि आपल्या विद्यार्थ्याला उत्तम देण्याचा प्रयत्न या सर्व शिक्षकांनी केला। त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन। शिक्षकों की समस्या के संदर्भ में आयुक्त को सौंपेंगे निवेदन। आगे उन्होंने ये भी कहा कि 2 साल के बाद स्कूल दोबारा शुरू हुए हैं, जिस कारण 1 हफ्ते में स्कूल की पूरी तरह से सफाई की जाए, ऐसा भी उन्होंने कहा। साथ ही उन्होंने बच्चों एवं शिक्षकों के साथ चर्चा की एवं जो समस्या शिक्षकों ने बयां की है, उस संदर्भ में एक निवेदन आयुक्त को सुपुर्द करने की बात कही। येणाऱ्या दिवसांमध्ये अजून महानगरपालिकेचे शाळेकरता दिलेले कर्मचारी ही शाळा सुरू केल्यानंतर अगोदरच्या आठवड्यामध्ये साफसफाई करता अजून एक्स्ट्रा सपोर्ट त्यांना मिळणं गरजेचं आहे। एकदा संपूर्ण ही शाळा म्हणजे वरपासून म्हणजे टेरेसच्या टँकपासून तर ग्राउंडपर्यंत, त्याचबरोबर त्या ठिकाणी शाळेमध्ये असलेल्या प्रयोगशाळा असतील, त्या शौचालय असतील, हे सर्व एकदा क्लीन करणं, सॅनिटाईज करणं आणि त्यानंतर मग सॅनिटेशन करता आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर थोडी मोठी झालेली पडझड, कारण अनेक दिवसापासून दुर्लक्षित आहे, त्या तिथे मेंटेनन्स करणं देखील गरजेचं आहे। त्या सर्व गोष्टी आज मी समजून घेतल्या। आज ह्या विद्यार्थ्यांच्या गरजा, शिक्षकांच्या गरजा, शाळेच्या गरजा, आवश्यक करण्यात येणाऱ्या गोष्टी या सर्वांचं निवेदन मी आयुक्त महोदयांना देणार आहे आणि लवकरच ही व्यवस्था अजून
सुरळीत कशी होता येईल याकरता आपण प्रयत्न करू. कोविड के पार्श्वभूमि पर स्कूल में किया जाए विशेष कक्ष का निर्माण. संदीप नाइक ने ये भी कहा कि पालिका स्कूलों में कोविड नियमों का पूरी तरह से पालन किया जा रहा है. फिर भी उन्होंने ये सलाह दी है कि स्कूल में एक कक्ष तैयार किया जाए जहां छात्र या उनके परिवार के सदस्य बीमार हो तो उनका रेकॉर्ड रखा जाए. आज आल्यानंतर एका बेंचवर एक मुलगा, मास्क कंपल्सरी, सॅनिटायझर त्यांना दिलं जातं आहे आणि वर्गामध्ये आल्यानंतर आजच्या दिवशी कोणाला सर्दी आहे का, कोणाला ताप आहे का याची देखील विचारपूस केली जाते. मी आज शाळेच्या स्तरावर पण त्यांना विनंती करणार आहे की आपण एक कक्ष तयार करा की एखादा विद्यार्थी जर तो आजारी आहे, त्याला सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, त्याच्या परिवारामध्ये कोणी आजारी आहे याची नोंद ही या शाळेच्या बुकमध्ये झाली पाहिजे आणि ते एक स्वतंत्र कक्षा त्याला मॉनिटरिंग करण्याकरता त्या ठिकाणी सुरू असला पाहिजे. जर एखादा विद्यार्थी आपल्याला पॉझिटिव्ह सापडला मग त्या शाळेला, त्या वर्गाला किती दिवस त्या ठिकाणी क्वारंटाईन ठेवायचं किंवा तो वर्ग भरवायचा नाही, त्यांचा फॉलोअप कसा करायचा, या सर्व गोष्टींकरता शिक्षक, प्रिन्सिपल यांनी आपलं त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. परंतु जसं वेळ पुढे जाईल तसं त्याला अजून ॲक्युरेसी आणण्याचं आणि अजून चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा महानगरपालिकेतील शिक्षण व्यवस्था नक्कीच करेल असा माझा विश्वास आहे. बैकलॉग पूरा करने का शिक्षक करेंगे पूरा प्रयास. आगे उन्होंने ये भी कहा कि बैकलॉग पूरा करने के लिए होमवर्क, एक्स्ट्रा क्लास का नियोजन किया जाएगा एवं शिक्षकों की मानसिकता भी बच्चों को देने की है, इसलिए बैकलॉग निश्चित तौर पर पूरा होगा, ऐसा विश्वास भी उन्होंने व्यक्त किया. मी शिक्षकांशी चर्चा केली की आता पहिल्यांदा मुलांना कोणत्या एक्झामला सामोरं जायचं, तर पहिल्यांदा टेस्ट आणि नंतर मग सेकंड त्यांची प्रिलिमिनरी एक्झाम. त्यामुळे 2 एक्झाम्स आता झाल्या, त्याच्यापैकी एक ऑनलाईन झाली. आता मुलांची त्या झालेल्या अभ्यासक्रमाची रिव्हिजन करणं हे गरजेचं आहे. आता एकदा सुरू झालं आणि रुटीनमध्ये आले की त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्लास किंवा त्यांना गृहपाठ अशा पद्धतीनं काहीतरी एक चांगला अभ्यासक्रमामध्ये काहीतरी एक नियोजन करून हा बॅकलॉग विद्यार्थ्यांचा भरता येईल. परंतु पहिल्यांदा त्यांना ही पूर्ण सुरू झालेली व्यवस्था ही पूर्ववत करणं आणि ती एकदा पूर्ववत व्यवस्थितपणे चालू लागली की त्याच्यानंतर मग बॅकलॉगचं शिक्षण पूर्ण करणं किंवा त्यांची रिव्हिजन करणं अशा पद्धतीनं हा विद्यार्थ्यांचं झालेलं जे नुकसान आहे किंवा बॅकलॉग आहे हा आपल्याला भरता येईल. परंतु शिक्षकांची मानसिकता ही विद्यार्थ्यांना देण्याची आहे. कारण ज्या पद्धतीनं आजच्या दिवशी विद्यार्थ्यांचं केलेलं स्वागत, शाळेमधली तयारी ही काहीतरी आपण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे या भावनेतून आहे. त्यामुळे नक्कीच नवी मुंबईतील हे सगळे शिक्षण व्यवस्था जी महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवली जाते, सगळे शिक्षक हे नक्कीच विद्यार्थ्यांचा शक्यतोपरी त्या ठिकाणी त्यांचा बॅकलॉग भरून काढतील असा माझा विश्वास आहे. राइट टू एजुकेशन का अधिकार हर छात्र का हक. उन्होंने ये भी कहा कि कोविड के बाद पालिका स्कूल में छात्रों की संख्या बढ़ गई है. आगे उन्होंने ये भी कहा कि अगर सबको राइट टू एजुकेशन मिलेगा तभी देश आगे बढ़ेगा एवं निजी स्कूलों के तर्ज पर पालिका स्कूलों का भी स्तर बढ़ेगा. ह्या कोविडमध्ये निर्माण झालेली परिस्थिती भयंकर आहे की सर्वच वर्ग, प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्या नोकऱ्या अनेक नागरिकांना गमवाव्या लागल्या, उद्योगधंदे बंद पडले आणि अशा परिस्थितीमध्ये आपला विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे, जर तो प्रायव्हेट शाळेमध्ये आहे तर त्याची फी देणं देखील अनेकांना अडचणीचं झालं आणि अशा परिस्थितीमध्ये काहीच पर्याय उरला नाही. मग आपण महानगरपालिकेचं शिक्षण देखील त्यांना तेवढाच दर्जेदार दिसतं आणि त्यांना पर्याय उरलेला नाही. खरं तर शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला राइट टू एजुकेशनचा हक्क सर्वांना मिळाला पाहिजे. पालिका स्कूल में बढ़ते छात्रों की संख्या के मद्देनजर सिड़कों के पास भूखंड की मांग. संदीप नाइक ने ये भी कहा कि पालिका स्कूल में आने वाले बच्चों की संख्या बढ़ गई है जिस कारण क्लासरूम कम पड़ रहे हैं. उन्होंने ये भी कहा कि सिड़कों के साथ हुए बैठक में उन्होंने ये मांग की है कि जिस प्रकार निजी स्कूलों के लिए प्लॉट के टेंडर निकाले जाते हैं उसी प्रकार पालिका स्कूलों के लिए भी भूखंड रिजर्व किए जाए. इतर शहरांच्या तुलनेनं नवी मुंबई महानगरपालिकेचा इमारती सोडा पण शिक्षणाचा दर्जा देखील वाढलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2 CBSE स्कूल आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज मी या शिक्षकांशी चर्चा केली तर ह्या सर्व मागण्या करत असताना आमच्याकडे मुलं वाढत आहेत, आम्हाला वर्ग कमी पडत आहेत, आता आम्हाला नवीन बिल्डिंग मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी शिक्षकांच्या माध्यमातून केली. म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा येण्याचा फ्लो हा वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येक नोडमध्ये सुसज्ज अशी इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्याकरता गार्डन, त्याचबरोबर मैदानं ह्याची उपलब्धता करणं आणि जास्तीत जास्त सिडकोकडून, MIDC कडून याकरता भूखंड मागणं
याकरता आपली प्राथमिकता भविष्यामध्ये असणार आहे. मी मधल्या झालेल्या सिडकोच्या व्हिजिटमध्ये देखील सिडको MD मुखर्जी साहेबांना सांगितलं की आता आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून सिडको आम्हाला काय देऊ शकतं, तर आरोग्याकरता हॉस्पिटल्स, UHP, MCH ह्याच्याकरता हॉस्पिटलच्या जागा आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. म्हणजे आपण प्रायव्हेट स्कूलना त्या ठिकाणी जर टेंडर निघत असतील तर महानगरपालिकेच्या शाळांकरता देखील काही भूखंड हे रिझर्व केले पाहिजेत. ज्या ठिकाणी जुन्या इमारती आहेत, बाजूच्या प्लॉटमध्ये नव्यानं मोठी इमारत बांधून नंतर जुनी असलेली इमारत निष्कासित करून त्या ठिकाणी मैदानांची व्यवस्था केली तर आपण वाढती जी महानगरपालिकेच्या शाळांकरता विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या आहे ह्यांना कुठेतरी आपण ॲडजस्ट करू शकतो आणि अजून प्रत्येक वर्षी एक चांगलं दर्जेदार शिक्षण आपण त्यांना देऊ शकतो. भविष्य में कोरोना जैसी स्थिति निर्माण होती है तो बच्चों की शिक्षा में ना आए बाधा। आगे उन्होंने ये भी कहा कि कई NGO बायजूस जैसे ऐप का बच्चों के शिक्षण में कैसे उपयोग किया जाए इसका प्रयास भी जारी है, क्योंकि अगर भविष्य में वापस कोरोना जैसी स्थिति निर्माण होती है तो बच्चों के शिक्षण में कोई बाधा उत्पन्न ना हो. अनेक NGOज महानगरपालिकेकडे आले की बायजूस वगैरे की त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा त्यांचं करिक्युलम आहे आपल्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना कसा उपयोगी पडतो. मला वाटतं शिक्षकांची चर्चा केल्यानंतर आता हा सिलेबस याच वर्षी संपतो आहे, पुढच्या वर्षी नवीन सिलेबस येणार आहे. तर अशाच प्रकारचं काही एक चांगलं मॉड्यूल की ज्यामुळे महानगरपालिकेचे विद्यार्थी देखील प्रायव्हेट स्कूलसारखंच एज्युकेशन त्यांना मिळेल, महानगरपालिकेच्या शिक्षकांना देखील ते शिकवताना सोपं पडेल. मग डिजिटल बोर्ड असतील, प्रोजेक्टर असतील, या सर्व गोष्टी म्हणजे सिलेबस सहित त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारची परिस्थिती भविष्यामध्ये जर उद्भवली तर जर मुलं घरी असतील तरी त्यांना ऑनलाईन अशा पद्धतीनं योग्य एज्युकेशन त्याच कॅलिबरचं त्याच क्वालिटीचं जे प्रायव्हेट स्कूल देतात ते कसं उपलब्ध करता येईल याचा देखील इन्फ्रास्ट्रक्चर आणि तयारी आपल्याला भविष्यामध्ये करायला लागेल. परंतु एकंदर बघितलं तर विद्यार्थ्यांचा आनंद, पालकांचं त्या ठिकाणी जर जो त्यांना मिळालेला रिलीफ आणि शिक्षकांचा उत्साह हा कौतुकास्पद आहे. मी सर्व शिक्षकांचं या पूर्ण पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना वेलकम केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नवी मुंबई महानगर पालिका के स्कूलों का दर्जा बना रहे इसलिए करेंगे प्रयास। उन्होंने कहा कि एजुकेशन विजन के तहत महानगर पालिका स्कूल में गुणवत्तापूर्ण शिक्षण दिया जा रहा है एवं विधायक गणेश नाइक के माध्यम से शिक्षण को प्राधान्य दिया गया है। पालिका स्कूलों में शिक्षण का स्तर बना रहे इसलिए प्रयास करने की बात भी उन्होंने कही। आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाचं गुणवत्ता प्रत्येक वर्षी वाढत गेलेली आहे. ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेली ही महानगरपालिका आहे. असं त्यांचं स्वतःचं असं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, परंतु गाव, शहर, झोपडपट्टी अशा ठिकाणी प्रत्येक वर्षी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, एक एज्युकेशन व्हिजनच्या माध्यमातून केलं गेलं. ज्यावेळेस आपल्या शहरामधील जी लिडरशिप असते त्याची प्रायोरिटी काय, आदरणीय गणेशजी नाईक साहेब या शहराचं नेतृत्व करतात. नेहमीच चांगलं आरोग्य, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर शिक्षण या तीन गोष्टींना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे आज जी काय स्थिती निर्माण झाली आहे ती एका दिवसात झालेली नाही आहे, ती प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्यानं झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी आपल्या शैक्षणिक दर्जाचा आलेख, मुलांची पटसंख्या ही वाढत गेलेली आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं एक चांगलं व्हिजन आणि चांगल्या प्रॅक्टिसेस या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये करून या संपूर्ण देशामध्ये अत्यंत उत्तम अशी एज्युकेशन व्यवस्था ही शासनाच्या माध्यमातून म्हणजे किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठे त्या ठिकाणी दिली झाले तर नवी मुंबईचं नाव हे त्या ठिकाणी प्रथम स्थानी राहिलं पाहिजे. आणि ही सर्व्हिस आहे, ही प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन गोष्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत हा आलेख उंचवतात राहायला पाहिजे. ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो।